संघं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमात जाऊन या आश्रमात प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। तथागताची तत्वप्रणाली आचरण्याची मुभा मिळाली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा। प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। आता तुमचा पॉइंट गेला हे तुम्हाला काहीच माहित नाही, तो मलाच माहित राहील आहे का नाही? तुम्हाला असं वाटतं 3 आहे आपली 3च होती तर, पण माझ्या हिशोबाने ते 7 बी असू शकतील, पण वेळेअभावी इथं 5 वाजेला सर्व बंद होऊन जातं. काय असतं 5 ला सर्व बंद होऊन जातं. बर आपण जाऊया. हे अशोक स्तंभ आहे बघा तुमच्या समोरच ग्लासमध्ये. अशोकाने तुम्हाला मी तिथंच सांगितलं का धम्म जिवंत राहण्यासाठी मला काय करावं लागेल. मी तर सम्राट झालो
जगाचा राजा झालो. जगाचा राजा होणे म्हणजे त्याला सम्राट होणे म्हणतात. आणि जगामध्ये सम्राट आता सध्या फार कमी लोक झाले, त्यापैकी एक अशोक सम्राट आहे. आणि त्यांनी असं सांगितलं का हा धम्म इतका पॉवरफुल आहे, एवढा चांगला आहे, हा सगळ्यांच्या कल्याणकारी आहे. इतर धर्म जर तुम्ही बघितले तर अकल्याणकारी आहे. काय आहे त्याच्यामध्ये, कोणाचं कल्याण आहे, कोणाचं कल्याण नाही आहे का नाही. तर हा बुद्ध धम्म असा काय याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे. आणि हा सगळ्यांना भेटावो, जिवंत राहावो, हे स्लोगन जिवंत राहावो, हे बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये 80 वर्ष त्यांनी जीवन आपले जगले. आणि 80 वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी 84,000 उपदेश दिले. किती आपल्या जीवना काळामध्ये त्यांनी 84,000 उपदेश दिले. आणि ते सगळ्याच्या कल्याणाचे उपदेश दिले, कोणावर अन्याय नाही केला. आणि ते उपदेश जर जिवंत राहिले तर हा धम्म जिवंत राहील. आणि धम्म जिवंत राहिला तर ही मनोपाली निरंतर चालत राहील, निरंतर चालत राहील. आणि प्रतिक्रांती झाली काही दिवसांनी अशोक सम्राटाच्या नंतर, 1,500 वर्षानंतर. आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर हा धम्म गुलाम झाला. आज पण तीच अवस्था आहे. तर आमच्या लोकांनी, आमच्या पूर्वजांनी किंवा आता वर्तमानमध्ये सुद्धा आम्ही धम्मावर काम करत नाहीये. आमच्या मुलांवर काम करतो, आमच्या मुलीवर काम. बोलू नका आता. हे आहे पूर्ण हा एरिया मृगदायन वन. काय मृगदायन वन. बुद्धगयामध्ये बुद्ध झाले. आणि त्यांना असं वाटलं का मला हे खूप चांगलं मिळालं, कल्याणाचा मार्ग मिळाला, जगाच्या कल्याणाचा मार्ग मिळाला, हा मी दुसऱ्याला दिला पाहिजे. आणि दुसऱ्याच्या कल्याणामध्येच कल्याण असतं. तुम्ही कल्याणचे जास्त लोक आहेत, तुम्हाला जास्त विषय समजेल. हा, तर जगाचं कल्याण, माझं कल्याण तर जगाचं कल्याण. आणि हे ही मला जडीबुटी जी सापडली ही मी कोणाला वाटू. काय झालं, बुद्धांना असा प्रश्न पडला की कोणाला तरी वाटली पाहिजे, चांगली वस्तू आहे, माझ्याजवळ राहील तिचं जर होईल, खतम होऊन जाईल. आणि इतकं मी 6-6.5 वर्ष तप केलं या गोष्टीसाठी. आणि ते समजा जर खूप हुशार माणूस आहे पण ती हुशारी त्याने वाटली नाही तर ती हुशारी शून्य झालेली असते, आहे का नाही. हुशारी वाटल्याने वाढते. जगामध्ये एक सिद्धांत आहे, हुशारी हे नॉलेज आहे, हे नॉलेज दिल्याने वाढतं पण कमी होत नाही. आणि नॉलेज जर विषय सोडला तर सगळ्या गोष्टी दिल्याने कमी होतात. उदाहरणार्थ, ही वही जर तुम्हाला मी दिली तर माझ्याकडून वही कमी झाली, बरोबर आहे. जर मी तुम्हाला हा माझा फोन दिला तर हा फोन माझ्याकडून कमी झाला, तुम्हाला प्लस झाला. पण नॉलेजच एक असं एक गोष्ट आहे ती दिल्याने वाढते, माझी बी आणि तुमची बी. काय आहे ही जागा आहे मृगदायन वन, ही ती जागा आहे. आणि इथं जेव्हा त्यांनी बुद्धांना बघितलं ते 5 भंते त्यांना सोडून पळायला लागले. आणि का पळायला लागले तुम्हाला हा विषय मी तिथं समोर सांगेन, आहे का नाही. ज्या जागेवर बसलो त्या जागेवर त्याची मी तुम्हाला गोष्ट सांगेन. आणि इथं आम्ही बसलो, इथून तिथं धम्म वाटल्यानंतर बुद्ध इथं जास्तीत जास्त वेळ त्यांनी घालवला. ही ती जागा. आणि हे जे समोरचं हा ओटा दिसतो, हा फुटलेला ओटा, हे बुद्धांचा आसन व्यवस्था आहे. त्यावेळेची ही आसन व्यवस्था आहे. हा, याला काय म्हटलंय परत दुसरं, मूल उंदी विहार. हा, समजलं. इथं बसून त्यांनी मग 5 भंतेना धम्म तर दिला, त्याच्यानंतर अनेकांना धम्म जो वाटला. ही ती जागा आहे, त्यांचं आसनग्रस्त आहे. आणि संध्याकाळी इथं कोणती लोकांना चर्चा करण्यासाठी, लोकांना काय समस्या आहे. नमस्कामी सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगम नमामि. सार्वजनिक त्रिसरण पंचशी सर्वांनी एक सोबत म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं करू बुद्धमय उभ्या धरेला बेत मनीचा नेत इरेला रम्य चंद्रमा आज उदेला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा प्रथम नमो गौतमा बुद्ध तिथं बसून धम्म शिकवायचे आणि इथं बसून न्याय निवाडा करायचे. प्रजेला काय अन्यायकार होतोय, इथला राजा काय त्रास देत आहे का, शेजारचा कोणी त्रास देत आहे का, सगळे लोक इथं येऊन बुद्धांना आपलं मांडणी करायचे आणि बुद्ध इथं बसून त्यांना न्याय द्यायचे. प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा शुद्ध शिलाच लेऊन लेण बुद्धम शरणम गाऊन गाण करूया पावन आपुले जीवन होऊन सारे जमा होऊन सारे जमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला कणा कणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा हो प्रबुद्ध हो मानवा हो कणा कणानी ज्ञान वेचुनी सिद्धार्थाच्या हृदयांतरी ज्ञान ज्योत चेतली बुद्ध मुखाने या ज्योतीची प्रभा जगी फाकली त्या दीपाने तुही चेतवी त्या दीपाने तुही चेतवी तव हृदयीचा दिवा प्रबुद्ध हो मानवा हो कणा कणानी ज्ञान वेचुनी धम्मचिंतनी आचरणाची कळेल तुझ संहिता अष्टमार्ग हे निश्चित नेतील बुद्धत्वाच्या पथा पंचशिलेचा निवास हृदयी पंचशिलेचा निवास हृदयी निर्वाणास्तव हवा प्रबुद्ध हो मानवा हो कणा कणानी ज्ञान वेचुनी मनोभूमीतुनी
बोधी वृक्ष हा पुन्हा त्या शाखेची शीतल छाया लाभावी बहुजना करुणा प्रेरित कार्य तुझे हे करुणा प्रेरित कार्य तुझे हे संजीवन दे जीवा प्रबुद्ध हो मानवा हो कणा कणानी ज्ञान वेचुनी जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा